Today we are taking a new subject, आज एक नवीन विषय आपण सुरू करत आहोत. true worship and its kind. खरी आराधना आणि त्याचे प्रकार. And we are not going to speak on the various dimensions of worship, आराधनेच्या वेगवेगळ्या पैलूंवर मी बोलणार नाही, but one area of worship we are going to deal with, and that is the different forms of worship. पण आराधनेचा एक भाग घेऊन त्यामध्ये आराधनेचे वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. And then we are going to consummate it with true worship. आणि त्याची समाप्ती खऱ्या आराधनेत आपण करणार आहोत. So this is just one area of worship we are going to dwell on. तर हा जो काय अभ्यास मी तुम्हाला देईन तो आराधनेचा एक भाग असणार आहे. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बापा, we thank you. तुझे आभार मानतो प्रथम We तर, worship you. तुझी आराधना करतो. You are worthy of all worship, तू Lord, सर्व आराधनेस योग्य असा देव आहेस, because you are the true God, कारण तू खरा देव the आहेस, living God, तू जिवंत देव the आहेस, only God. तू एकच देव आहेस. And Father, we worship you this आणि evening. म्हणून देव बाप्पा आम्ही आज सायंकाळी तुझी आराधना करतो. Worship you in spirit and in truth. आत्म्यात आणि खरेपणात तुझी आराधना करतो. Speak, Lord, आमच्याशी बोल प्रभू. the various forms of worship that you have mentioned in the word. आराधनेचे वेगवेगळे प्रकार जे तू शब्दात दिलेले आहेत Enrich us with your word त्या शब्दाने तू आम्हाला पोषण दे and help us to know the various forms of worship, आणि आराधनेचे वेगवेगळे प्रकार शिकायला मदत कर, that we may be better worshippers, की आम्ही चांगले आराधक बनावं, that we may be true worshippers, की आम्ही खरे आराधक बनावं, that the sweet aroma may reach you, O God. की आमच्या आराधनेचा गोड सुगंध तुझ्यापर्यंत पोहोचावा. So speak, Lord, म्हणून तू बोल प्रभू. your servant hears तुझे दास ऐकतात and applies आणि वापरतात and obeys. आणि आज्ञा पालन करतात. Thank you, Father. म्हणून बोल प्रभू. In हालेलुया. Jesus' name I pray. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. येशूच्या नावामध्ये मागतो म्हणून आई. Amen. आमेन. We'll open our Bibles to John chapter 4 verse 23. योहान 4 आणि त्यातलं 23वे वचन आपण यावेळेला काढूया. And this is the scripture verse we are going to deal from. हे शास्त्र वचन घेऊन मी बोलणार आहे. But the hour cometh and now is when the true worshippers shall worship the Father in spirit and in truth. For the Father seeketh such to worship him. योहान 4 अध्याय 23वे वचन. परंतु खरे भक्त आत्म्यात व खरेपणात बापाची भक्ती करतील अशी वेळ येत आहे व आता आली आहे, कारण आपली अशीच भक्ती करणाऱ्यास बाप शोधित आहे. Praise God. हालेलुया. I desire that we all get to a proper perspective of worship. माझी इच्छा अशीच आहे की आराधनेचा एक वेगळा अर्थ, एक खरा अर्थ आपल्याला समजावा. That's why I want to go through all its forms of worship also. आणि म्हणून आराधनेचे जे काही सगळे प्रकार आहेत त्या सगळ्या प्रकारांमधून मला तुम्हाला न्यायचं आहे. Worship brings down blessings according to Exodus 23:25. निर्गम 23:25 नुरूप आराधना आशीर्वाद खाली आणते. निर्गम 23:25 आराधना आशीर्वाद खाली आणते. That's why it's very important that we study a little bit on worship. आणि म्हणून आराधनेवर थोडंफार शिकणं महत्त्वाचं आहे. Now if you see what the dictionary defines as worship, आता शब्दकोशामध्ये आराधनेचा अर्थ काय लिहिला आहे हे जर पाहिलं you will notice तुम्हाला कळेल that it means something apart from what the Bible calls as worship. आराधना शब्दकोशामध्ये तिचा अर्थ वेगळाच दिलेला आहे. बायबलमध्ये किंवा पवित्र शास्त्रामध्ये आराधनेविषयीनं जे सांगितलंय किंवा आराधना ज्याला म्हणतायत त्याच्याहून वेगळा अर्थ शब्दकोशात तुम्हाला आराधना या शब्दाचा सापडेल. That's why some people they want to open up their dictionary to find out the meaning of worship and they get confused. आणि म्हणून काही लोक शब्दकोश उघडतात, आराधना या शब्दावर जाऊन आराधनेचा अर्थ काय पाहतात आणि तो अर्थ पाहिल्यानंतर ते गोंधळात पडतात. So I'm not going to teach on that kind of worship which the dictionary gives you. म्हणून शब्दकोशात आराधनेचा जो अर्थ दिलाय त्या शब्दकोशातल्या आराधनेवर मी शिकवत नाही, Because we don't propagate that kind of worship. कारण तसल्या पद्धतीच्या आराधनेला आपण बढावा देतच नाही. But we see what the Bible says concerning worship. परंतु आपण पवित्र शास्त्र आराधनेविषयी काय सांगत आहे, पवित्र शास्त्र आराधनेवर बोलताना काय बोलत आहे हे आपल्याला पाहायचंय. But then I would also like to take you through dictionary meaning also so we can come to the real worship. पण मग मला तुम्हाला शब्दकोशातला जो आराधनेचा अर्थ आहे त्यातून सुद्धा थोडंसं सांगायला आवडेल, अशासाठी की शेवटी पवित्र शास्त्रात आराधनेविषयी जे सांगितलंय ते किती खरं आहे हे तुम्हाला कळावं. So we need to see the different forms of worship तर आराधनेचे वेगवेगळे प्रकार आपण पाहायला हवेत, to know exactly where we and the world stand in relation to true form of worship. अचूकरित्या जाणून घ्यायला की आपण आणि जग किंवा आपण आणि मानवजात
आराधनेविषयीनं कुठे उभे आहोत हे आपल्याला कळावं म्हणून शिकायचं की आराधनेचे प्रकार काय काय So we असतात. need to know the meaning of worship तर आपल्याला आराधनेचा अर्थ पहिलं तर कळायला हवा. so that we can have a true kind of worship towards our living God. आराधनेचा अर्थ अशासाठी कळायला हवा की जिवंत देवाची खरी आराधना आपल्याला करता यावी. Now most of the time we all know that we have been worshiping God. जास्तीत जास्त वेळेला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यात नवीन काय आहे आपण असं म्हणू का, कारण की आपण चर्चमध्ये आल्यानंतर प्रेज अँड वर्शिप आराधना करतोच. And we may also have done with a very sincere heart. आणि ती आराधना आपण प्रामाणिक हृदयाने सुद्धा केली असेल. But sincerity alone is not the key to true worship. पण फक्त प्रामाणिकता खऱ्या आराधनेची गुरुकिल्ली किंवा किल्ली नाही. Because कारण we can be sincerely wrong too. आपण प्रामाणिकपणे चुकूही शकतो ना. Amen. Amen. That's why I want to dwell on this area. आणि म्हणून या भागावर मला जरा राहायचं आहे. That we may better understand what we are doing and whether what we are doing is right according to the word of God. की आपल्याला योग्यतेनं समजावं आपण काय करत आहोत आराधना करताना. आणि आराधना करताना आपण जे काही करत आहोत ते बरोबर करत आहोत का आपल्याकडनं कुठे काही चुकत आहे हे आपल्याला समजावं अचूक रीतीनं, म्हणून मी यावर आता बोलणार राहणार. Now, आता worship is in the heart of God. आराधना परमेश्वराच्या हृदयात आहे. Amen. Amen. Now, worship is, in fact, the heart of God, you can say. आराधना परमेश्वराच्या हृदयात आहे असं म्हणायच्या ऐवजी आराधनाच परमेश्वराचं हृदय आहे असं म्हणायला हरकत नाही. Amen. Amen. And true worship is what God wants us to do. आणि खरी आराधना हीच परमेश्वराला आपल्याकडनं हवी आहे. खरी आराधना. Amen. True Amen. worship. खरी आराधना अशी इथून आली पाहिजे. And God desires आणि देवाची इच्छा आहे worshippers आराधक who not only come to Him to be blessed through worship, की जे आराधक केवळ त्याच्याकडे आराधनेद्वारे आशीर्वाद घेण्यासाठी येणारे नसावेत, but worship Him for who He is. पण तो परमेश्वर जो काय आहे त्यासाठी त्यांनी येऊन त्याची आराधना करावी. Many times, बऱ्याच वेळेला people worship God to bring down His presence. लोक परमेश्वराची आराधना परमेश्वराचं सानिध्य खाली उतरवायला करतात. Yes, that is true. ते खरं आहे. But the basic need or the requirement of true worship is that we regard Him as the only true and living God. पण खऱ्या आराधनेची मूळतः गरज काय आहे माहितीये का, की खऱ्या आराधनेमध्ये आपण त्याला जिवंत, एकच जिवंत आणि एकच खरा परमेश्वर या नात्याने त्याची आराधना करणं हे आराधनेत गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. That when we worship Him, we don't see His hand, but we see His face. की आपण आराधना करताना त्याचे हात पाहू नये तर त्याचा चेहरा पाहावा. Praise the Lord. Hallelujah. Because God seeks for men who would like to want or who would love to know Him more and more. कारण देवाला असे लोक आवडतील किंवा आवडतात की ज्या लोकांना परमेश्वराला जास्त प्रमाणात जाणून घ्यायची इच्छा असेल असे लोक देवबापाला आवडतात. That people will not only seek Him for His works, की लोकांनी केवळ परमेश्वराच्या अद्भुत कार्यांसाठी, आणि हा देव खूप चमत्कार करतो त्या चमत्कारांसाठी त्याच्या मागे येऊ नये. that people will not seek only for His power, की लोकांनी केवळ त्या परमेश्वरातलं सामर्थ्य आणि पॉवर शोधू नये. पण basically, primarily, the first reason is that we acknowledge Him to be the creator of the universe, to be the only potentate, King of kings and Lord of lords. मूळतः सगळ्यांनी हे समजून घ्यावं की हा एकच खरा आणि जिवंत परमेश्वर आहे, राजांचा राजा, देवाधिदेव. Praise the Lord. बाकी पॉवर म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, ते सगळं चालतंय, Amen. पण हे पहिलं पाहिजे. And that same kind of expectation God is having even from the heavenly creatures in आणि heaven. अशाच पद्धतीची अपेक्षा परमेश्वर स्वर्गीय प्राण्यांकडनं सुद्धा ठेवत आहे. You know, the late man of God whose name was Gordon Lindsay. I गॉर्डन don't know whether you have लिंडसे, heard about it. तुम्ही ऐकलंय की नाही माहित नाही, परमेश्वराचे एक सेवक होते गॉर्डन लिंडसे. He was a mighty man of God. परमेश्वराचे महान सेवक होते ते. And he believed त्यांनी विश्वास ठेवला that 1/3 of the angels fell down because they followed Satan against God in rebellion. 1/3 देवदूत खाली पडले का, तर त्या 1/3 देवदूतांनी सैतानाला साथ दिली परमेश्वराविरुद्ध सैतान बंड पुकारत असताना. And you know, in the book of Revelation it says 1/3 of them were thrown down. आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की 1/3 दूतांना खाली टाकण्यात आलं. And he says, ते म्हणतात, it is his version, ते सेवक म्हणतात, त्यांचं म्हणणं आहे that this is the reason why God chose to create
Adam, या कारणास्तव परमेश्वराने आदामाला निवडायचं ठरवलं that through him and his seed he may replace the 1/3 of the angels that had left God in worship. की आदाम आणि आदामाच्या बीजाद्वारे हे जे 1/3 दूत सैतानाबरोबर खाली टाकले गेले त्यांची जागा परत घेतली जावी आराधनेमध्ये म्हणून परमेश्वराने आदामाला मूळतः निवडलं असं गॉर्डन लिंडसे यांचं मत आहे. Not only Adam, but even his offsprings. आणि फक्त आदाम नाही तर आदामाबरोबर आदामापासून येणारी सर्व मानवजात. If that be true, I'm not saying it is true, if that be true, आणि ते खरं आहे असं मी म्हणत नाही पण ते जे म्हणतात ते जर खरं असेल then you can imagine how important it is that we have true worship towards God. गॉर्डन लिंडसे जे म्हणतात ते जर खरं असेल तर मग विचार करा आपण परमेश्वराची आराधना खऱ्या परमेश्वराची खरी आराधना करणं किती महत्वाचं आहे. How important it is for God. म्हणजे देवाला हे किती महत्वाचं आहे. Amen. त्यांचं Imagine म्हणणं 1/3 of the angels 1/3 देवदूत leaving heaven. स्वर्ग सोडून आले. That would have been thousands upon tens of thousands of angels. हजारो 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 दूत असतील ते. Millions of angels. करोडो दूत असतील ते. And suddenly अचानक there must have been a huge vacuum in that area. एक मोठी पोकळी त्या भागात निर्माण झाली असेल. मोठी पोकळी म्हणजे रिकामी जागा. Just imagine 1/3. कल्पना करा कारण 1/3 दूत खाली फेकले गेले सैतानाबरोबर त्यांनी बंड केलं म्हणून आणि ती जागा झाली रिकामी. That place would have been vacant now. ती जागा आता झाली रिकामी. That much less worship was given in heaven. म्हणजे आता तेवढी कमी आराधना देवाला दिली जात आहे किंवा दिली गेली. So some kind of replacement was necessary at that time. माता त्याची त्या आराधनेची किंवा त्यांची जागा घेणारं काहीतरी हवं कोणीतरी हवं. And so Gordon Lindsay says God replaced these fallen angels with Adam and his offspring. तर गॉर्डन लिंडसे असं म्हणतात की परमेश्वराने ती जागा आदाम आणि आदामाद्वारे होणाऱ्या संततीद्वारे भरून काढली आराधनेसाठी असं त्यांचं म्हणणं आहे. Now I don't know about it. मला त्याविषयी ठाऊक नाही I don't know how accurate that theology can be आणि अचूकरित्या हे ईश्वरी ज्ञान किती खरं असेल मला हेही माहित नाही because none of us knows it. का आपल्यातल्या कुणालाच हे माहित नाहीये. And we will not know it unless we go to heaven. आणि जोवर आपण स्वर्गात जात नाही तोवर या गोष्टींचा उलगडा होणारही नाही. Here it will all be in a cloudy form, but there we can see as it is. इथे सगळं ढगासारखं दुखटच दिसणार आहे पण तिथं गेल्यानंतर सगळं आपल्याला लख्ख प्रकाशात दिसल्यासारखं दिसेल. But just imagine in a natural sense पण नैसर्गिकरित्या जरा कल्पना करा that there is a big company की एक मोठी कंपनी आहे and thousands of people are working there. हजारो लोक तिथे काम करत आहेत. And suddenly, अचानक in one day, एका दिवसात 1/3 of those employees leave that company. 1/3 कामगार त्या कंपनीला सोडून देतात. अचानक एका दिवसात They resign from that company and leave that company. राजीनामा देतात आणि कंपनी सोडून निघून जातात. 1/3 कामगार कल्पना करा. Suddenly there is a vacuum there, अचानक रिकामी जागा किती झाली ना. and then they have to immediately recruit some other people. आणि मग लगेच त्या कंपनीला आता त्या रिकाम्या जागांवरती कुणाला ना कुणाला भरायला लागणार. They have to replace those people. कुणाला ना कुणाला त्या रिकाम्या जागांवर त्या कंपनीला अगदी तात्कालिक आता भरायलाच लागणार कारण जागा रिकाम्या झाल्या. Because a lot of work has to be done, कारण बरंच काम करायचं बाकी राहिलं. and you cannot do a lot of work when 1/3 of the crowd leaves the company. आणि 1/3 कामगार कंपनीला एक साथ एका दिवसात सोडून गेले तर बरंचसं काम पेंडिंगच राहणार ना. काम होणार नाही. If you have a certain amount of people, that means they have got some work in their hand. काही लोक जर तुमच्या हाताखाली आहेत तर याचा अर्थ तेवढं काम तुमच्याकडे आहे म्हणून तुमच्या हाताखाली तेवढी लोक आहेत. Amen. Amen. And suddenly 1/3 leaves, that means that work somebody else has to do. आणि अचानक त्यातून 1/3 निघून गेले तर मग आता ते काम करण्यासाठी त्या जागा दुसऱ्या कोणीतरी भरायलाच हव्यात. And God has the biggest firm in the whole world. आता परमेश्वराची कंपनी या जगातली सगळ्यात मोठी कंपनी. Amen. Amen. With millions and millions and trillions of angels. की ज्यामध्ये हजारो 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 करोडो अब्जो असे देवदूत. And they are not just sitting there. आणि ते काय असे नुसते तिथे बसलेले नाही. God must have given them some important work. परमेश्वराने त्या दूतांना काही ना काही महत्त्वाचं काम दिलेलंच असणार आहे. Who knows? कुणाला माहिती आहे. I'm not saying that this is true, but who knows whether there are many more worlds that God is taking care of? Who knows? मी नाही म्हणत की हे खरं आहे किंवा मी जे म्हणतोय ते आता खरं आहे
अशी अनेक जगं सुद्धा असतील की ज्या जगांना देवबाप सांभाळत आहे, Who चालवत आहे. knows? I don't know. कुणाला माहितीये? मला अजून माहित नाही. हे एक जग बघून आपल्याला चक्कर येते. We don't know. आपल्याला माहित नाही. Only when we go to heaven we will know many things. स्वर्गात गेल्यावरच बऱ्याच गोष्टी समजतील. But just imagine, पण आपलं कल्पना करा, 1/3 of these angels leave the heavens. 1/3 दूत एक सरशी एक साथ स्वर्ग सोडतात. Lot of vacancies in heaven. म्हणजे स्वर्गात रिकाम्या जागा खूप झाल्या. Vacancies for true worshippers. खऱ्या आराधकांच्या रिकाम्या जागा. God wants worshippers now. खरे आराधक भरायचे आहेत. देवाला खरे आराधक हवेत. And so there has been tremendous vacancies in heaven since Satan's fall. तर सैतानाच्या पडण्यामुळे आणि सैतानाच्या पतनानंतर अनेक रिकाम्या जागा स्वर्गात निर्माण झाल्या. Amen. Amen. I don't vote for what that man of God said. परमेश्वराच्या या सेवकानं जे सांगितलं त्यांचंच मत माझंही मत आहे असं मी म्हणत नाही. But that's what this great man of God had said. पण हे महान परमेश्वराचे सेवक होते गॉर्डन लिंडसे आणि त्यांनी हे आपलं मत असं मांडलंय. I read of another man of God. अजून एका देवाच्या सेवकाविषयी मी वाचलं. He was taken up in heaven. त्यांना स्वर्गात नेलं. And there he saw angels worshipping. तिथं त्यांनी देवदूतांना आराधना करताना पाहिलं. They were worshipping the Lord on the throne in a big choir. आणि तिथं ते देवदूत अशी त्यांची देवदूतांची मोठीच्या मोठी क्वायर आहे आणि परमेश्वर सिंहासनावर विराजमान आहे आणि परमेश्वराची ते आराधना करताय. But there was no choir leader there, he said. पण ते म्हणतात, ते देवाचे सेवक म्हणतात मोठी क्वायर आहे पण क्वायर लीडर नाहीये. There is no choir leader to lead the worshippers in worship. क्वायर लीडर नाहीये त्या क्वायरला आराधनेमध्ये चालवायला. So he turned around and asked the angel that took him to heaven. तर ज्या देवदूताने या देवाच्या सेवकाला स्वर्गात नेलं त्या देवाच्या दूताला या देवाच्या सेवकाने विचारलं, Why there is no worship leader here? का रे इथं आराधनेचा कोणी क्वायर लीडर नाही? Suddenly there was absolute pin drop silence. अचानक तिथे अगदी शांतता निर्माण झाली. Suddenly everybody was silent आणि there. अचानक सगळे अगदी शांत झाले And very reluctantly, आणि अगदी हायगाय करत this angel told him, हा दूत त्याला म्हणाला, there was never another angel since the day of rebellion of Lucifer. लुसिफरनं जे बंड केलं त्या लुसिफरच्या बंडानंतर परत दुसरा लीडर नाही. And how true it is. आणि हे किती खरं आहे. Because the book of Ezekiel tells us कारण हेजेकिएलच्या पुस्तकात आपल्याला सांगण्यात आलं he was the music leader. तो संगीताचा पुढारी होता. Music was planted in him. संगीत त्या लुसिफर मध्ये रोवलेलं, पेरलेलं, भिनलेलं होतं. Amen. आमेन. Music was planted in him. संगीत त्या लुसिफर मध्ये पेरलेलं, रोवलेलं, भिनलेलं, भिजलेलं होतं. Today we have talents, but he had something planted in him. आज आपल्याकडे कला आहे पण त्याच्याकडे तर ते आत पेरलेलंच होतं. What musicians you talk about the world? काय तुम्ही जगातल्या संगीतकारांविषयी बोलत बसलाय? He had the organ in him, he had the flute in him, he had the banjo, whatever, everything, all the instruments were in him, a part of Lucifer. लुसिफरामध्ये लुसिफरच्या आतच सगळी वाद्य होती. सगळी, तुम्ही कुठलीही वाद्य म्हणा, ती सगळी वाद्य त्याच्या आत होती. And the angel spoke as though he wished that this man of God did not ask this question. आणि देवदूताने अशा पद्धतीने हे उत्तर दिलं की जणू काही त्याचं असं म्हणणं होतं की या देवाच्या सेवकाने हा प्रश्न विचारला नसता तर बरं झालं असतं. As though that incident was very fresh in the angel's mind. की जणू काही त्या दूताच्या डोक्यामध्ये ती जी लुसिफरच्या बंडाची घटना अगदी ताजी आणि फ्रेश असावी अशा रीतीने जणू काही त्या दूताची इच्छा की या देवाच्या सेवकाने हा प्रश्न जर टाकलाच नसता आणि विचारलाच नसता तर बरं झालं असतं. Then this man of God asked, मग या देवाच्या सेवकाने विचारलं, how long this battle took place in heaven? किती दिवस स्वर्गात हे युद्ध झालं? He said the battle between the angels who were loyal to God and the disloyal angels took 6 days. तर तो देवदूत बोलला की परमेश्वराला इमानदार असलेले दूत आणि परमेश्वराशी बेईमान झालेले दूत यांच्या 6 दिवस युद्ध झालं. And after 6 days, 6 दिवसांनी God threw Lucifer down, who became Satan, along with 1/3 of those angels who stood by Satan. म्हणे परमेश्वराने लुसिफरला म्हणजे ज्याला आपण सैतान म्हणतो त्या लुसिफरला खाली फेकून दिला आणि त्या लुसिफर बरोबर 1/3 दूत खाली फेकले.
And that's what this man of God was saying. असं या दुसऱ्या देवाच्या सेवकाने सांगितलं. That it was the time when the dinosaurs were roaming around the whole earth. तो जमाना, तो काळ की जेव्हा संपूर्ण जगामध्ये डायनासॉर्स फिरत असायचे. And that was the time Lucifer and his angels were confined on this earth. आणि म्हणे त्यावेळेला हे सगळं घडून लुसिफर म्हणजे सैतान आणि ते सगळे एक तृतीयांश पडलेले दूत हे सगळे खाली पडले. And God left the earth untouched for millions of years आणि म्हणे परमेश्वराने कितीतरी वर्ष मग पृथ्वीला स्पर्श केला नाही. before God thought upon creating the first man and first woman on this earth. आणि परमेश्वराने मग या जगातला या पृथ्वीवरील पहिला पुरुष आणि पहिली स्त्री यांना निर्माण करण्या अगोदर ते असं म्हणतात, त्यांचं असं मत आहे की कितीतरी वर्ष परमेश्वराने पृथ्वीला स्पर्शच केला नाही. Now some of you must be thinking, what do you think about it, pastor? आता तुमच्यातले काही लोक विचारत असतील, गॉर्डन लिंडसेनचं झालं, दुसऱ्या देवाच्या सेवकाचं झालं, पास्टर पीटर डेव्हिड सिल्वे याच्याविषयी काय म्हणतात सांगा. Well, I don't know. I'm a stickler to the word of God. मला माहित नाही, मी देवाच्या वचनाला चिकटलेला माणूस But आहे. anything is welcome as long as it does not go against the word of God. पण साऱ्या गोष्टी ज्या देवाच्या शब्दाच्या विरुद्ध जात नाही अशा साऱ्या गोष्टींचं स्वागत आहे. Amen. आमेन. And there are so many things which we don't know. बऱ्याच गोष्टी अशा आहेत ना ज्या आपल्याला अजून माहिती नाही. Amen. आमेन. And God may reveal to some men of God. We also don't know. परमेश्वर काही देवाच्या सेवकांना ते प्रगट करेल सुद्धा किंवा करत असेल सुद्धा आपल्याला माहित नाही. But one thing I felt, पण एक गोष्ट मला जाणवली, that was God just didn't want after these demons or the angels left, that place should be vacant. आणि ती म्हणजे परमेश्वराला नक्कीच असं नको आहे की लुसिफर आणि हे सगळे दूत खाली फेकले त्याच्यानंतर ती जी रिकामी जागा वर झाली ती तशीच रिकामी असावी असं नक्कीच देवाला नको असेल. But I don't think so. पण मला असं वाटत नाही That God would replace the fallen angels and bring in its place men. I don't know. पतन मला असं वाटत नाही की पतन पावलेल्या दूतांच्या जागी परमेश्वर मानवाला आणून बसवेल असं मला वाटत नाही. Amen. आमेन. That may be possible, but that may not be the main reason. कदाचित असं शक्य असेल पण ते कदाचित त्याच्या मागचं मुख्य कारण नसेल. आय डोंट नो, मला माहित But नाही. one thing I know, एक माहिती आहे, God had in his heart to create man. परमेश्वराच्या अंतःकरणात होतं की आपल्याला मानव निर्माण करायचा. Amen. आमेन. He will create somebody कोणाला तरी मी निर्माण करणार who will bring forth the highest expression of true worship ever done, ever was possible, even by the angels. परमेश्वराच्या अंतःकरणात हे नक्की होतं की मी कुणाला तरी निर्माण करणार आहे, मी मानवाला निर्माण करणार आहे की अशा कुणाकडनं तरी मला ती उच्च प्रकारची आराधना परत मिळावी, मी निर्माण तर करणार आहे असं कुणाला तरी. Praise the Lord. आमेन. You start from the lower kind of worship आपण खालच्या आराधनेपासून सुरुवात to करतो the highest kind of worship. आणि खालपासून उच्च प्रकारच्या आराधनेपर्यंत जातो. Amen. Amen. The highest creation worshiping in the lowest form to the lowest creation that would worship in the highest form. उच्च निर्मिती, खालची आराधना, खालची आराधना, उच्च निर्मिती किंवा खालची निर्मिती, उच्च आराधना. Amen. Amen. What I want to say is this. मला जे म्हणायचंय ते हे, The kind of worship that the angels give to God ज्या पद्धतीची आराधना देवाचे दूत देवाला देतात is nothing compared to what kind of worship we as the lower being on the earth can give towards God. त्यासमोर आपण ही खालची जीवधारी श्वापद किंवा आपण खालचा हा जीवधारी प्राणी मानव, आपण मानवजात जी परमेश्वराला आराधना देतो त्याची आणि देवदूत परमेश्वराला जी आराधना देतात त्यात काही तुलनाच नाही. Because कारण we were made in the image and likeness of God. आपण त्या देवाच्या रूपात आणि देवाच्या आवडीत बनलेला मानव आहोत. Angels don't look like God, देवदूत देवासारखे दिसत नाही, but we look like God. आपण देवासारखे दिसतो. Amen. आमेन. God said they have become like us. आणि देव बोलला ते आपल्यासारखे झाले. Let us make man in our own image, in our own likeness. तर चला आपण मनुष्य आपल्या स्वतःच्या रूपात आणि आपल्या आवडीत निर्माण करूया म्हटला. Amen. Amen. You know, when the son worships or when the son is grateful or he respects his father, the Ekada- father is more happy than a servant respecting him. एखादा मुलगा ऋण बाळगून आपल्या वडिलांना जेव्हा आदर देतो त्याला ते वडील त्या मुलावर जास्त प्रसन्न असतात. एखाद्या नोकराने ऋण बाळगून आदर दिला त्या आदरापेक्षाही मुलाने दिला
तर त्यावर वडील जास्त प्रसन्न असतात. Praise the Lord. Hallelujah. What else can you give to God, you tell me? तुम्ही मला सांगा, दुसरं तुम्ही देवाला काय देणार? What will you give? काय देणार तुम्ही What देवाला? can we give and what can He expect from us? म्हणजे दुसरं आपण देवाला देणार तरी काय? आपण दुसरी काय असं देवाला काय आपण दुसरं देऊ शकतो? दुसरी काय अपेक्षा देवापण आपल्याकडनं बाळगावी? Sometimes we make some special food and little food we take in a plate and keep it on the altar before God. कधी कधी आपण काहीतरी खास स्वयंपाक घरात करतो किंवा केलेला असतो आणि त्यातलं पहिलं आपण काढून एका ताटात वाढून ते ऑल्टरवर वेदीवर ज्याला आपल्या बोली भाषेत नैवेद्य चढवला असं म्हणतात. When I was Roman Catholic, मी रोमन कॅथलिक असताना during Christmas season, क्रिसमसच्या दिवसात my mother used to make sweets and the first plate of sweets is to go to God. माझी मम्मी फराळ तयार करायची. फराळ तयार झाला की पहिला ताट भरून तो सगळा फराळ ऑल्टर असतं ना कॅथलिक लोकांमध्ये त्याच्यावर ठेवणार. And God says, देव म्हणतो, if I be hungry, why will I ask you? मी जर भुकेला झालो तर मी तुला कशाला मागीन? कळलं का? See, and so we never knew what God wanted. We thought God wanted many things. तर आपल्याला कधी कळलंच नाही की देव बाप्पाला हवंय काय. आपल्याला असं वाटलं की देव बाप्पाला बरंच काय हवंय, मग खायलाही द्या, मग प्यायलाही द्या. He just wants worship from us. काही नको देवाला, आपल्याकडनं फक्त आराधना हवी आहे, Nothing else. दुसरं काही नकोय आपलं देवाला. And the most important thing for us to do is to worship God. आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं काम देवासाठी करणे म्हणजे काय? आराधना. So now in this message we are looking at the highest form of worship. तर आता या संदेशामध्ये आपण उच्च प्रकारच्या आराधनेकडे बघणार आहोत. That was ever given or ever seen even by the very angels. की जी उच्च प्रकारची आराधना कधी देवदूतांनीही दिली नसेल आणि पाहिली नसेल अशी आराधना. Father is seeking for them that shall worship Him in spirit and in truth. परमेश्वर बाप देवबाप अशा आराधकांच्या शोधात आहे की जे आराधक त्याची आराधना खरेपणात आणि आत्म्यात करतील. If Gordon Lindsay is saying, and if it is right गॉर्डन लिंडसे जे म्हणतात ते जर बरोबर असेल about replacement, की तिथं रिकाम्या जागा आहेत आणि त्या जागा देवाला भरायच्या आहेत, that means याचा अर्थ that God is looking out for true worshippers in us. याचा अर्थ असा लागेल की परमेश्वर आपल्यामध्ये खरा आराधक शोधत आहे प्रथम. Amen. आमेन. That kind of worship which even the angels never gave to God. की अशा पद्धतीची आराधना की ज्या पद्धतीची आराधना कधी देवदूतांनी सुद्धा देवाला दिली नसेल. See, in heaven when angels worship God, स्वर्गात जेव्हा देवदूत देवाची आराधना करतात God is happy, परमेश्वर आनंदी असतो, but He is not overly delighted. पण जास्तीचा आनंद त्यातनं परमेश्वराला मिळत नाही. God looks down. परमेश्वर खाली पाहतो. He is waiting for earthly people to worship Him. परमेश्वर वाट पाहत असतो की ही जगातली मानवजात ज्या मानवाला मी माझ्यासारखं दिसायला आणि माझ्या आवडीत निर्माण केलंय ती मानवजात माझी आराधना करेल. Praise the Lord. Hallelujah. It may not be the best worship. आणि कदाचित ती सर्वोत्तम आराधना नसेल. Amen. Amen. We may have broken organs, broken things, and broken heart, and with all that, God says, "This is the best worship I can get." आणि and I कदाचित want." ती आराधना करत असताना आपले ऑर्गन तुटलेले असतील, पेट्या तुटलेल्या असतील, त्या सकट हृदयही तुटलेलं असेल, पण ते म्हणतो ती खरी आराधना मला पृथ्वीवरनं त्या मानव जातीकडनं हवी. It is the sweetest thing for God. देवाला ते सगळ्यात गोड आहे. The lifting up of holy hands of the church. चर्चनं मंडळीनं पवित्र हात वर करणे It is much more precious to God. हे देवाला फार मौल्यवान असतं की माझ्या मंडळीनं पवित्र हात वर करून माझी आराधना केली. That even the worship of Adam and Eve in the Garden of Eden. की आदाम आणि हव्वेनं एदेन बागेची आराधना केली त्या आराधनेपेक्षाही जास्त. Amen. आमेन. Verse 23 here it says, 23व वचन इथं म्हणतं, Jesus said, येशू बोलला, Father is seeking such to worship Him. बाप अशा आराधकांच्या शोधात आहे. शोधात आहे. शोधात आहे. ढूंढ राय. People will say, लोक म्हणतील hasn't He got billions of angels worshiping Him day and night? करोडो देवदूत रोज त्याची आराधना दिवस रात्र करतात, ते काय पुरेसं नाही का देवाला? But all those millions of angels put together is nothing compared to one weak saint who worships God on earth. पण ते करोडो देवदूत मिळून जी सारी आराधना परमेश्वराला देतायत त्या समोर एक अशक्त
विश्वासू परमेश्वराचा माणूस जी आराधना त्याला देतो ती आराधना सगळ्यात उच्च आहे. Can you imagine him, God saying, I'm seeking for worshippers? कल्पना करा, कारण देव स्वतः म्हणतोय, परमेश्वर बाप स्वतः म्हणतोय की मी आराधकांच्या भक्ती करणाऱ्यांच्या शोधात आहे की कधी हे माझी भक्ती करायला बसतील. And Jesus does not say God is seeking, आणि येशू असं नाही म्हणत की देव शोधत आहे. for the Father is seeking. देव जो बाप तो शोधत आहे. Praise God. हालेलुया. Angels can give worship to God, the children can give worship to the Father. देवदूत देवाला आराधना देत असतील, पण मुलं देव बापाला आराधना देतात. Praise the Lord. Hallelujah. He is desiring, he is longing. त्याची इच्छा आहे, तो व्याकुळ आहे की मला माझ्या मुलांकडनं आराधना हवी. As the shepherd is longing for his lost sheep. जसं मेंढपाळ हरवलेल्या मेंढरासाठी अगदी तळमळत असतो. Because कारण the way you can sing, even the angels cannot sing. ज्या पद्धतीने तुम्ही गाल ना त्या पद्धतीने देवदूतांनाही गाता येणार नाही. No. नाही. Their songs and our songs are completely in contrast. देवदूतांची गीतं आणि आपण गायलेली गीतं अगदी वेगळी विरुद्ध आहे, विरोधाभास आहे. Do you know that? तुम्हाला माहितीये का? They can never sing. Take one song, Amazing Grace. समजा एक गाणं घ्या, अमेझिंग ग्रेस. Can angels sing Amazing Grace? देवदूतांना अमेझिंग ग्रेस गाता येईल? कशाला अमेझिंग ग्रेस त्यांना? They can never sing Amazing Grace. अमेझिंग ग्रेस देवदूतांनी कशाला गायची? And so God's ears are longing for Amazing Grace. अमेझिंग ग्रेस म्हणजे अद्भुत कृपा. आता अद्भुत कृपा देवदूत कशाला गाईल? तर देवबापाच्या कानांना तर अमेझिंग ग्रेस, अद्भुत कृपा, तेरी कृपा हे असं गायलेलं देवबापाला ऐकायचंय. Praise God. देवदूत कशाला गाईल तेरी कृपा? Amazing Grace. हालेलुया. How sweet the song. See, angels cannot sing that song. देवदूत हे गीत गाऊ नाही शकत. And that Marathi song, which is that? तुझ्या रक्ताने तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, आहा. तुझ्या रक्ताने, वा, 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 वा. तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता. Can देवदूत angels sing that song? देवदूत बसून असं टाळ वाजून हे गातील की माझं तारण झालं आता. God's ears are longing for that song. आणि देवाचे कान तर अशा गाण्यांसाठी तरसलेले आहेत, कधी ही असली गाणी गाईल रे. Praise the Lord. हालेलुया. So you never think that my songs, काय माहित ना देव ऐकणार का नाही तर माहित तुम्ही मला. कधी असा विचार करू नका गात असताना की माहित नाही देवबाप मी गायलेला ऐकेल का. काय त्याच्याकडे चांगलं चांगलं गायकार आहे तिथं काय ते गाणं म्हणत असेल काय. एंजल्स किती छान बोलतात, माझं गाणं इथं कोण ऐकतच नाही का. नो, नाही. your songs are very precious for God. तुझी गाणी देवबापाला फार मौल्यवान आहेत. And every time you sing, आणि ज्या दरवेळेला तू गाणार I think so he must be calling all the angels. त्या दरवेळेला देवा सगळ्या देवदूतांना बोलवत असतील की इकडे या. हे असं मला गाणं पाहिजे, कळलं का? तुम्ही गाणार का? ये ऐसा गाना, ये ऐसा गाना गायला द्या. एंजल्स म्हणणार नाही, आवाज चांगलं आहे आमचं, देवदूत पण म्हणतील असं नाही गाऊ शकत ना. ऐसा हम नहीं गा सकते. Praise the Lord. हालेलुया. If you cannot sing on earth, never even think of singing in heaven. तुम्ही जर पृथ्वीवर इथं या भूतलावर या जमिनीवर इथं जर गाऊ शकत नाहीये तर तुम्ही तर स्वर्गात गायचे विचार करूच नका. Because the कारण- song of lost and found can never be sung in heaven. मी हरवलो होतो, मग देवानी मला शोधलं आणि मग देवबाप्पानी मला तारण दिलं, ही असली सगळी गाणी स्वर्गात कुठे आपण गाणार आहोत. That's why your worship is the highest form of worship which can ever be given to God. आणि म्हणून आपली आराधना जी आहे ना ती सगळ्यात उच्च प्रकारची आराधना आहे की जी परमेश्वराला कधी दिली जात असेल. ती उच्च प्रकारची आराधना म्हणजे आपण केलेली आराधना. Let me also add, त्यात मी भर घालतो, David's song also is not precious today as your songs are precious. दाविदाची गीतं सुद्धा आज एवढी मौल्यवान नाही जेवढी तुमची गीतं मौल्यवान आहेत. Even there when David will be playing the harp, तिथे देखील जेव्हा दावीद वीणा वाजवेल God will say yes. You देव are म्हणे, singing. तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने प्रिय प्रभू ख्रिस्ता माझे तारण झाले आता. God will say, बरं आहे, चांगलं आहे. देव म्हणेल ठीक आहे पण डेव्हिड,
हा जो गातो ना आता तो बघ रडत पण रडत तो खाली बघ ती बघ कसली हे आवडतं मला. ती रडत रडत गाती बघ फर्स्ट क्लास. Because there are no tears in heaven. का स्वर्गात अश्रू नाहीत ना, स्वर्गात David अश्रू will be नाहीत. dancing and singing. दावीद नाचत नाचत गात असेल, Here we are crying and singing. आपण रडत रडत गातो. आमेन देव बाप्पा, Praise the Lord. आमेन. It's very precious for God. तर देवाला आपली आराधना फार मौल्यवान आहे. That's why sing as much as you can. म्हणून जेवढं तुम्हाला जमेल तेवढं गा. In your trials, if you sing, oh, God rejoices. तुमच्या संकटांमध्ये तुम्ही जर देवबापाची स्तुती आराधनेची गाणी गायली ना, देवबाप्पा असा खुश खुश होतो. Praise God. देख मेरा बेटा, हालेलुया. He says, see my poor fallen creature in trials is singing to आणि me. देव म्हणतो, बघ बिचारा माझा पडलेला पतन पावलेला, पण संकटात पण मला गातोय. Praise God. हालेलुया. काय धडतो पडतो हो. उठतो तरी सुद्धा हो. गातो माझ्यासाठी. आणि काय गातो, वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारून घे रे देवा. Praise God. हालेलुया. He likes it. त्याला आवडतं. Our worship is so different from the angels' worship. आपली आराधना देवदूतांच्या आराधनेपासून फार वेगळी आहे. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. See in the story of mankind, मानव जातीची कहाणी पहा ना. when man fell into sin, मनुष्य जेव्हा पापात पडला, God decided He's going to show forth His love. देवाने ठरवलं की देवबाप त्याचं प्रेम मानवाला दाखवणार. The kind of love that has not been witnessed ever. अशा पद्धतीचं प्रेम, अशा पद्धतीची प्रीती मी मानवाला दाखवणार की ज्याचा अनुभव कधीच कोणी घेतलेला नाही. He's going to show forth to the fallen angels and the demons. पतन पावलेल्या दूतांना आणि दुरात्म्यांना, त्या सैतानाला मी दाखवणार आहे ती प्रीती, That there is going to be a creation की अशी एक निर्मिती असेल much more closer than them. त्यांच्यापेक्षाही जास्त, त्या सैतानापेक्षा, त्या पडलेल्या दूतांपेक्षाही जास्त जवळची एक अशी निर्मिती देव म्हटला असेल की मी घडवणार आहे, Who will be worshipping in spirit. की जी निर्मिती आत्म्यात माझी आराधना करेल. But then aren't angels spirit beings? पण मग देवदूतही आत्मा आहेत ना. But पण the kind of emotions that come forth from mankind is so different. मानव जातीमधनं ज्या पद्धतीच्या भावना निघतात त्या किती वेगळ्या असतात. Spirits don't have emotions. आत्म्यांना कुठं हावभाव आत्म्यांना नाही, देवदूतांना नाही, ते आत्मा आहेत. Amen. हावभाव सगळे मानव जातीत असतात. We have those emotions. आपल्यामध्ये सगळ्या त्या भावना असतात. So when we sing, तर जेव्हा आपण गातो all our emotions come out. सगळ्या आपल्या भावना बाहेर पडतात. And अशा- God loves it. आणि देवाला ते आवडतं. When angels sing, देवदूत जेव्हा गातात, amazing grace, you're so Hallelujah. wonderful God. they'll say. But when we sing, it's so different. आपण गाताना एकदम वेगळं असतं. Praise the Lord. Hallelujah. So God wants to draw forth that kind of worship from us. तर देवाला आपल्याकडनं त्या पद्धतीची आराधना उपसून काढायची, विहिरीतनं पाणी उपसतात तसं. Amen. हालेलुया. Because highest form of worship का उच्च प्रकारची आराधना can only come out of the deepest experiences you had. केवळ अशा माणसातनच निघू शकते की ज्या माणसाला खोल खोल असे देवाचे अनुभव आलेले आहेत. Amen. तो उंच उंच अशी देवाची आराधना देवाला देईल. Like when you have fallen down जसं तुम्ही खाली पडलेले असतात and somebody picks you up. आणि कोणी तुम्हाला उचललं, The thanks that comes forth from your mouth is so different तर from a त्याला- person who has not fallen. तर त्यावेळेला जे आभार तुम्ही त्या माणसाला देत असता ते आभार इतके वेगळे असतात. जो मनुष्य कधी पडलेलाच नाही त्याला ते आभार कधी देता येणार नाहीत, पण तुम्ही पडलात, मग यांनी येऊन तुम्हाला टेका देऊन उचललं आणि मग तुम्ही त्याला थँक्यू म्हटला, तो थँक्यू फार वेगळा असतो. Praise the Lord. Hallelujah. Different thank you it is. एकदम वेगळाच थँक्यू धन्यवाद असतो. Jesus said, Simeon, येशू म्हणाला, Simon, सिमोना, this lady loved me more than you या बाईनं तुझ्यापेक्षा जास्त माझ्यावर प्रेम केलं, because her sin is greater कारण तिचं पाप मोठं आहे. and my forgiveness is greater. तिचं पाप मोठं तर मी तिला दिलेली क्षमाही मोठी आहे. And so her love to me is greater. आणि म्हणून या पापिणीचं माझ्यावरचं प्रेम फार मोठं आहे. शिमोना, ती But तुला your love is not that kind of love. शिमोना, तुला तिनं ओव्हरटेक केलेलं आहे. तुझं माझ्यावर तेवढं प्रेम नाहीये. Praise the Lord. Hallelujah. When I came in, you जेव्हा- didn't wash my feet. जेव्हा मी तुझ्या घरात आलो, तू माझे पाय धुतले नाही. I came from hot sun, you did not put oil in my अशा head. तळपत्या उन्हातनं मी तुझ्या घरात आलो, तू माझ्या डोक्याला तेल लावलं नाही, फक्त मला बसवलं इथं. आणून फक्त बसवलं. But when she came, पण ही बाई आली, she was only नुसती crying रडती, नुसती crying, रडती, नुसती crying. रडती, नुसती रडती, and wiping my feet. आणि तिच्या अश्रूंनी माझे पाय धुवून केसांनी पुसती. Why her love is so different from yours? का तिचं प्रेम तुझ्यापेक्षा किती वेगळं? Because her sin is कारण greater तिचं पाप मोठं आहे.
And my forgiveness now is आणि greater. म्हणून माझी तिच्यावरची क्षमा मोठी आहे. And her return love is now आणि greater. माघारी परत फेडीत ती मला जे प्रेम देते ते प्रेम मोठं आहे. That's why our return of love towards God is greater than the love of angels towards God. आणि म्हणून तर देवदूत परमेश्वराला प्रेमाची जी परतफेड करतात त्याहूनही भली मोठी प्रेमाची परतफेड तुम्ही आणि मी परमेश्वराला आराधनेत करत असतो. Praise the Lord. हालेलुया. If we go to heaven, आपण जर स्वर्गात गेलो we will see the magnificent scene there. आपल्याला तिथे एक वैभवशाली दृश्य दिसेल. Let us go to heaven. चला स्वर्गात जाऊ. Revelation 14:1. प्रगटी 14:1. And I looked, and lo, a lamb stood on the Mount Zion, and with him and 144,000, having his father's name written in their foreheads. See? प्रगटी 14:1. तेव्हा पहा कोकरा सियोन डोंगरावर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला आणि ज्यांच्या कपाळांवर त्याचे नाव आणि त्याच्या बापाचे नाव लिहिलेले होते अशी 144,000 माणसे. So these 144,000 144,000 that John saw, जी 144,000 योहानानी पाहिली. they were chosen during the tribulation period after rapture. त्यांना महासंकटाच्या काळात निवडलेला आहे. स्वर्गारोहणानंतर जो महासंकटाचा काळ आहे त्या काळात निवडलेले हे 144,000 जे योहानानी पाहिले. And they were handpicked up from the 12 tribes. आणि 12 कुळातनं त्यांना हातानं निवडलं. 12,000 from each tribe were picked up during प्रत्येक tribulation. 12 कुळातनं त्यांना निवडून घेतलेलं. And 144,000 आणि was the number. 144,000 संख्या झाली. And they were sealed by God. देवानं त्यांच्यावर शिक्कामोर्तब केलं. Because after rapture there will be tribulation on this earth. कारण स्वर्गारोहणानंतर या जगात महासंकटाचा काळ येणार आहे तुम्हाला माहिती असेल. That's why don't wait म्हणून वाट बघू नका. saying that after rapture I will go to heaven. असं म्हणू नका की स्वर्गारोहणानंतर सुद्धा आपण जाऊ स्वर्गात. After rapture there will be a great tribulation. स्वर्गारोहणानंतर जाऊ म्हणजे खूप मोठं महासंकट येणार आहे. Jacob's trouble will start. याकोबाचे त्रास सुरू होणार मग. And you won't be able to stand. मग जमायचं नाही, तुम्हाला सहन नाही होणार ते. And so in those times तर त्या काळात 144,000 will be martyred. 144,000 जे आहेत ते शहीद होतील, त्यांना मारलं जाईल. These would be from the Israel, हे इस्रायलातले असतील. those people who believed in the Lord Jesus Christ. असे की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर तेव्हा विश्वास ठेवला त्या महासंकटात. And Bible says बायबल म्हणतं in verse 3, 3रं वचन they sing a new song. आणि ते नवे गीत गात आहे. And they sung as it were a new song before the throne and before the 4 beasts and the elders, and no man could learn that song but the 144,000 which were redeemed from the earth. आणि ते राजासनासमोर आणखी 4 प्राणी आणि वडील यांच्या समोर नवे गीत गात होते आणि ते गीत जे 144,000 पृथ्वीतून विकत घेतलेले होते त्यांच्याखेरीज कोणाला शिकता येत नव्हते. Now why couldn't others sing or learn this song? का बरं इतर कोणीच ते गीत गाऊ शकत नव्हतं आणि शिकू शकत नव्हतं? Only they were asked to sing the song in heaven. का फक्त यांनाच स्वर्गात ते गीत गायला सांगितलेलं होतं? Because कारण only they went through severe trial of tribulation and they were martyred for the name of Jesus. कारण की हे 144,000 जे लिहिलेले आहेत तेच केवळ त्या महासंकटाच्या काळामध्ये महासंकटातनं जाऊन येशूसाठी उभे राहून तारले गेलेले होते. What is it teaching us? काय शिकायला मिळतं That यातून? there is reserved the highest kind of worship from the greatest of tribulation saints. महासंकटाच्या काळातनं महाउच्च अशी आराधना संतांकडनं देवबापाने राखून ठेवली आहे. Because the song that comes from the redeemed is greater than the song that comes from the mouth of the unredeemed. कारण उद्धार पावलेल्यांच्या मुखातनं जे गाणं बाहेर पडतं ते अतिशय उच्च प्रकारचं असतं. उद्धार न पावलेल्यांच्या मुखातनं जी गाणी बाहेर पडतात त्यापेक्षाही फार वेगळी असतात. Amen. Amen. The song that came out from the mouth of Paul was greater than the song that came out from the mouth of nominal Christians. संत पॉल प्रेषित पॉलच्या मुखातनं जी गीतं बाहेर पडली ती साधारण ख्रिस्ती असलेल्या माणसांच्या मुखातनं बाहेर पडलेल्या गाण्यांपेक्षा फार उच्च, वे अहेड, खूप उंच अशी The होती. greater you suffer, जेवढा तुम्ही त्रास येशूसाठी सोसाल the greater quality song
of yours reaches the throne of God. तेवढी तुमची गीतं चांगल्या दर्जाची अशी बाहेर पडून स्ट्रेट त्याच्या राजासनासमोर पोहोचतील. Amen. आमेन. Because you require greater faith and greater love to sing and worship God through the deepest of trials. कारण महान विश्वास आणि महान प्रीती लागते देवावरची अशा महासंकटाच्या काळातनं जाऊन देखील परमेश्वर येशूमध्ये राहायसाठी. When Paul and Silas were in prison, पॉल आणि सिला जेव्हा तुरुंगात होते they worshiped God. त्यांनी देवाची आराधना केली. That touched God. त्यातून देवाला स्पर्श झाला. Touched God. देवाला असा स्पर्श झाला God brought an earthquake. आणि देवबापाने भूमिकंप केला Opened the doors of the prison. आणि तुरुंगाचा दरवाजा उघडून टाकला Released both of आणि them. दोघांनाही मोकळं केलं. Why? का? The highest form of worship comes to the deepest of tribulation only when you praise and worship God. उच्च प्रकारची आराधना आणि स्तुती फार मोठ्या मोठ्या संकटातनं आणि छळातनं येशू खातर जर आपण गेलो असेल तर Amen. बाहेर पडते. Praise the Lord. Amen. That's why we need to, study on this kind of worship. आणि म्हणून अशा पद्धतीच्या आराधनेवर आपण शिकायचं, थोडा अभ्यास करायचा. Amen. Amen. So I was telling you, मी तुम्हाला सांगत होतो the dictionary or any dictionary, Webster's dictionary, it defines worship as, कुठल्याही शब्दकोशामध्ये आराधना या शब्दाचा अर्थ असा आहे. first, वर्शिप म्हणजे पहिलं a service or rite showing reverence for a deity. सेवा म्हणजे आदर दाखवणे, मान देणे एखाद्या देवाला, Idol or whatever. एखाद्या मूर्तीला. Second, 2 intense love or admiration. गहन प्रेम किंवा कौतुक. That's the meaning of worship there. खोल प्रेम किंवा कौतुक हे डिक्शनरीतले अर्थ सांगतोय मी. Amen. आमेन. It also means honor. मान, सन्मान. As you honor a magistrate, you honor God. जसे एखाद्या न्यायाधीशाला सन्मान दिला जातो तसं देवाला मान. And there are many other definitions to show religious reverence. आणि अनेक इतर व्याख्या दिलेल्या आहेत धार्मिक आदर दाखवण्यामागे. But collectively also it has nothing to do with the real kind of biblical worship. पण सगळी गोळाबेरीज जरी केली ना की डिक्शनरीमध्ये वर्शिप या शब्दाचा काय अर्थ दिलाय या सगळ्या अर्थाची जरी सगळी गोळाबेरीज केली तरी बायबलमध्ये वर्शिपचा जो अर्थ आहे तो अगदी वेगळा आहे. That's why we will go into the Bible and see what true worship is. म्हणून डिक्शनरीकडे आपल्याला जायचं नाही, पण बायबलमध्ये आराधनेला काय म्हणतात, आराधनेची व्याख्या काय, आराधना म्हणजे काय. Amen. Amen. Though some areas of what they say is touching the truth, but it is not the whole truth. आणि जरी डिक्शनरीमध्ये शब्दकोशामध्ये वर्शिप आराधना या शब्दाचा जो अर्थ त्यांनी दिलाय त्या अर्थातनं ही परमेश्वरानं आराधनेचा जो अर्थ दिलाय त्या अर्थाच्या काही भागांना ते स्पर्श करतात पण खऱ्या रीतीनं Now नाही. in the Bible, बायबलमध्ये there are many words for worship, आराधना या शब्दाला अनेक शब्द आहेत. both in Old and New Testament. जुन्या करारात नवीन करारात आराधना या शब्दाला अनेक शब्द आहेत. But there is one kind of worship पण एक प्रकारची आराधना आहे which is main word in Hebrew and main word in Greek. जो मुख्य शब्द हिब्रू मध्ये आणि मुख्य शब्द हेलेनिक किंवा ग्रीक भाषेत आहे. That we are going to study in the end. त्याचा अभ्यास आपण शेवटी करू. Amen. Amen. The true worship खरी given आराधना. in Old Testament, true worship given in New Testament. खरी आराधना जुन्या करारात काय दिलेली आहे, खरी आराधना नवीन करारात काय शब्द दिलेला आहे ते शेवटी पाहू. Now I would like to speak on different forms of worship. आता आराधनेच्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी बोलले Then that will lead us to the highest form of आणि worship. आराधनेच्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी बोलता बोलता मग आपण आपोआप त्या खऱ्या आराधनेपर्यंत पोहोचणारच आहोत. First point. पहिला मुद्दा, Now I'll be giving you Hebrew words मी काही हिब्रू शब्द तुम्हाला देणार आहे which I've handpicked from the Bible. जे बायबल मधूनच मी निवडले. So you can write the Hebrew word and I will give you the meaning of it also. तर ते हिब्रू शब्द तुम्ही लिहून ठेवा आणि त्या हिब्रू शब्दांचा अर्थही मी तुम्हाला सांगेन. First, एक, the Seged worship. सेगेड आराधना. Seged, S-E-G-E-D, Seged worship. SEGED सेगेड, सेगेड आराधना. Seged in Hebrew. हिब्रू भाषेमध्ये सेगेड. Now what is the meaning of Seged worship? सेगेड या आराधनेचा अर्थ काय? The worship done out of fear or obligation. भीतीपायी किंवा बांधीलपणातनं केलेली आराधना म्हणजे सेगेड. Amen. Amen. Worship done out of fear or obligation. सेगेड आराधना म्हणजे भीतीपायी
आणि बांधीलपणाद्वारे केलेली आराधना म्हणजे सेगेड. Now, what kind of worship is this? कुठल्या पद्धतीची आहे ही आराधना? This is paying homage to a dignitary or somebody who is higher than you. की कोणीतरी आहे वरिष्ठ तुमच्यापेक्षा, कोणीतरी आहे वरिष्ठ आणि प्रतिष्ठित तुमच्यापेक्षाहूनही जास्त, त्याला तुम्ही हा मान देताय. But it may not include your heart. पण त्यात कदाचित तुमचं हृदय असणार नाही. That is sacred worship. त्याला सेगेड आराधना म्हणतात. Amen. आमेन. This kind of worship ही अशी आराधना we can read only in the book of Daniel. केवळ दानिएलाच्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. And it is mentioned only 4 times. आणि फक्त 4 वेळेला अशा सेगेड आराधनेचा उल्लेख केलेला आहे. In Daniel you will see this. दानिएलच्या पुस्तकात तुम्हाला सेगेड आराधना पाहायला मिळेल. And all 4 times 4 वेळेला it is only tied up with false worship. केवळ खोट्या आराधनेतच ही सेगेड आराधना आहे. Are you understanding? खोटीच आराधना. Because there is no heart involved in it. का असं मी म्हणतो की खोटी आराधना? कारण त्यात हृदय नाहीच आहे. ती हृदयापासून केलेलीच नाहीये. So we'll try to understand what kind of worship this is then. तर मग आपण प्रयत्न करून शिकून घेऊ की काय अशी आराधना ही सेगेड आराधना. Now Bible speaks in the book of Daniel. दानिएलच्या पुस्तकात बायबल म्हणतं, You know the story of King Nebuchadnezzar. नबुकेदनेझर राजाची कहाणी तुम्हाला माहित असेल. He made a gold statue of himself त्यानं स्वतःचीच सोन्याची मूर्ती केली, सोन्याचा पुतळा केला. which stood 90 feet tall 90 फूट उंच and 9 feet wide. आणि 9 फूट असा रुंद. He made this statue at the plain of Dura. ड्युरा या जागी त्यानं स्वतःचाच हा पुतळा मोठाचा मोठा उभा केला. And he sent all the messengers आणि सगळ्या निरोप्यांना त्यांनी पाठवलं and he called forth all the officials आणि सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं that they should come for the dedication of this statue. की हा जो पुतळा केलेला आहे, ही जी मूर्ती केलेली आहे, त्याचं समर्पण करायचंय, तर त्या समर्पणाच्या समारंभाला सगळ्यांनी या. So when the bugle was blown or some sign was given, तर जेव्हा त्यांनी काहीतरी चिन्ह दिलं, कर्णा वाजवला, everyone सगळे they should bow down before this idol. तर जेव्हा ते काही चिन्ह देतील का कर्णा वाजवतील, त्याला सगळ्यांनी या पुतळ्याला नमन करायचं. Daniel 3:5. दानिएल 3:5. That at what time you hear the sound of the cornet, flute, harp, sackbut, psaltery, dulcimer, and all kinds of music. See that? All kinds of music was used. You fall down and worship the golden image that Nebuchadnezzar the king had set up. दानिएल 3रा अध्याय त्यातलं 5वं वचन. ज्या वेळेस तुम्ही शिंग, बासरी, सतार, अलगुजे, वीणा, तंबुरा यांचा शब्द व सर्व प्रकारचे वादन ऐकाल, तेव्हा तुम्ही उपडे पडावे आणि जी सोन्याची मूर्ती नबुकेदनेझर राजाने स्थापली आहे, तिला नमन करावे. Do you see that? All the instruments are used. सगळी वाद्य वापरलेली आहेत. So here that word worship is sacred worship. तर इथे जो आराधना शब्द आहे, नमन शब्द आहे, तो आहे सेगेड. Sacred worship means सेगेड आराधना नमन. worshipping out of fear or obligation. भीतीपायी की आता बांधीलय, काय करायचं, पर्याय नाही, भीतीपायी आणि बांधीलपणाद्वारे केलेली आराधना नमन सेगेड आराधना. You know, in the world they say, जगात ते म्हणतात, I have to worship God. जगात म्हणतात ना, मला देवाची आराधना करायलाच हवी, Otherwise some curse will fall on me. नाहीतर माझ्यावर काहीतरी शापबीप पडायचा उगीच. Or then they say, नाहीतर मग ते म्हणतात, God has done something for me, देवाने माझ्यासाठी काहीतरी केलं, so I have to go for a pilgrimage. तर आता मला तीर्थयात्रा करावीच लागेल. I'm obligated to repay it back. आता मी बांधिले बाबा, देवाने माझ्या जीवनात चांगलं काम केलं, मला त्याची परतफेड करायला लागेल, मला तीर्थयात्रा करायला लागेल. That is व्यवहार we talk about in the worldly term. हा व्यावहारिकपणा झाला जो जगात असतो. तू दिलं मग मी देतो. तू बोलवलं जेवायला, आता मी बोलवतो हो, तुम्हाला जेवायला, आता मग माझी तुम्ही टर्न आहे, बोलवलं. मग परत तुझी टर्न आली. And so here also you have that kind of relationship. तर अशा पद्धतीचं हे नातं जगामध्ये म्हणतात ना. So if you read the whole book of Daniel, तुम्ही दानिएलचं पूर्ण पुस्तक जर वाचलं, you will only find this form of worship. तुम्हाला केवळ सेगेड आराधनाच दानिएलच्या पुस्तकात मिळेल. And what does it mean? आणि त्याचा अर्थ काय? It means fall down, नमन करणे, पडून, उपडे पडून, kneel down, उपडे पडावे, गुडघे टेकावे, bow down, नमन करावे, give respect, आदर द्यावा, give homage. सन्मान करावा. That is sacred worship. सेगेड आराधना Amen. जी भीतीपायी आणि बांधीलपणात केलेली आहे. Now is this the only kind of worship God wants from his people? आता देवापाला त्याच्या लोकांकडनं असल्याच पद्धतीची आराधना हवी आहे का? No. नाही.
Because कारण in this kind of worship there is no heart involved. असल्या सेगेड पद्धतीच्या आराधनेत हृदय कुठेच नसतं. Are you understanding? कळतं का? कारण ते भीतीपायी केलेलं आहे. Because verse 6 says, 6वं वचन, whosoever falleth not down and worshippeth not, shall the same hour be cast into the midst of a burning fiery furnace. आणि जो कोणी उपडा पडत नाही व नमन करीत नाही त्याला त्याच घटकेस जळत्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात येईल. Did you see that? पहा, This was not a free will worship. आता ही काही स्वेच्छेने केलेली आराधना नाही, It was not a voluntary worship. आनंदाने स्वतःहून केलेली आराधना नाही, It was a forced worship. बळजबरीनं घेतलेली आराधना. कारण सगळे घाबरले, आता नाही तर आगीच्या भट्टीत टाकेल. You cannot worship God out of fear. देवाची आराधना, जिवंत देवाची आराधना आपण भीतीतनं करू नाही शकत. See, there is a difference between dread and fear of the Lord. दहशत आणि परमेश्वराचं भय यात फरक आहे. Fear of the Lord is because you revere God. परमेश्वराचं भय का आपल्याला असतं की आपण एक परमेश्वराला आदर सन्मान देतो. But dread means out of fear you are worshiping पण God. दहशत म्हणजे दहशत दाखीच बसलेली असते की नको बाबा, घाबरगुंडी जाम उडालेली आहे, ही आराधना द्यायलाच हवी, नाही तर मेलो. Now, आता did people come to worship that idol? त्या मूर्तीला नमन करायला लोक आले का? Yes, many came. आले, बरेच आले. But they But- only came minus their heart. हृदय घरी ठेवून आले. That means याचा अर्थ they all bowed down. सगळ्यांनी नमन केलं, It was only a body posture. पण केवळ एक अंगाची भाषा, अंगभाषा किंवा एक अंगाची ठेवण नमन करून दाखवलं Which was required and which was given. की जी गरजेची होती आणि जी त्यांनी दिली, की तुम्हाला अंग ठेवणच हवी आहे ना, घ्या, दिली. People must have dressed up in the best clothes. आणि लोकांनी कदाचित चांगले चांगले कपडे घातले असतील. चला आपल्याला जायचंय चलो, वर्शिप करायला, चला. हालेलुया, आणि नेबर ऑल्सो केम, चला तुम्ही पण येतात, चला चलो, मला चलो, पण लवकर जायचंय. चलो चलो जाने का. आणि then हळू म्हणायचं काय करायचं, नाही तर राजा आपल्याला मारून हा टाकणार. ना. चला चला आपल्याला करायचं. म्हणजे Don't कसं, you hear that in the world? अडला नारायण धरी गाढवाचे पाय. हा कोणी असा प्रकार. बोलणार नाही. कोणी काय बोलणार नाही. Because कारण they cannot say मला आवडत नाही पण तरी सुद्धा मी जातो. They तोंडावर म्हणून cannot चालते say. का? नाही, असं म्हणूच शकत नाही, नाही तर स्ट्रेट अवे आगीची भट्टी. But what they will say? पण मग काय म्हणणार? उद्या जायचं सकाळी आपल्याला वर्शिपला, तुम्ही पण येतात ना सगळे लोक, सगळे तयार आहे जायचं ना? आपल्याला. हा, हा? जाने काय? कारण की करायचं पाहिजे, आपण करायला पाहिजे. करणार हे आपलं बरोबर आहे. म्हणजे सगळं खरं. करना पडेगा. But in the house they will say, घरात आजच सांगितलं नाही तर तो राजाला सांगितलं आपल्याला त्रास. हो ना. So that is out of fear. तर ते भीतीतनं सगळं केलेलं आहे. Are you worshiping God out of fear? तुम्ही जिवंत देवाची आराधना असल्या दहशतीतनं करताय का? Does anybody force you to worship कुणाला God? तुम्ही कुणी तुम्हाला अशी मान धरून बळजबरी केली आहे का? वर्शिप. That God gave you promotion, suddenly you say, "अरे promotion दिला आता worship की करायला." देवाने तुम्हाला इथं बढती दिली आणि लगेच तुमची घाबरगुंडी झाली की आता लगेच आपल्याला आराधनेचं एक गीत तरी गायलाच लागेल. If I don't worship, नाही केलं then God will demote me. तर देव मला अधोगती देईल, बढती जाईल. No, no. अशी काही दहशत आपल्याला नाही. God is not like that. देव असा नाहीच आहे. Even if you forget to worship Him after He gives you promotion, God is a loving Father. बढती दिल्यानंतर बर का तुम्ही त्या जिवंत देवबापाची आराधना करायला जरी विसरलात ना, तरी तो काही चिडणार नाही. तो देव बाप आहे. Amen. हालेलुया. A neighbor will, if you give something to him, he will say thank you. Sometimes your children never say thank you to you. शेजाऱ्याला आपण काही दिलं तर ते आपल्याला अदबीनं जरा थँक्यू किंवा धन्यवाद म्हणतात. कधी कधी पोटची मुलं म्हणत नाही. He does say, शेजारचा मुलगा थँक्यू म्हटलं, मग तू आपण असं म्हणत नाहीये, म्हणतो, काय आहे तो? शेजारी No, no. थँक्यू म्हणतात, तुला एवढं देतो तू एकदा पण थँक्यू म्हणत नाही. Son will say, मुलगा म्हणे that is the difference. तोच I'm फरक your आहे son. मम्मा, तोच फरक आहे मम्मा, मैं बेटा है आपका. Praise the Lord. हालेलुया. So मग you आपण- see, मग आपणच म्हणायचं थँक्यू. हालेलुया. so what do you see? तर इथं काय पाहायला मिळतं? Nobody is bothered for that statue. त्या मूर्तीची कुणाला काय पडलेली नाही, Amen. काय परवा नाही. There is no heart involvement there. हृदय कुणाचंही त्यामध्ये नाहीये. First of all, पहिलं तर the king knows. राजाला ठाऊक आहे. If he had said, जर तो म्हटला असता जेवढे लोकांचं हृदयाला टच झालेले आहे ते या जागी आणि ते मूर्तीला तुम्ही पूजा करा. Not one dog would have come. तर कुत्राही आला नसता. माणसं तर फार लांब. हे नबुखेत नजर जाणून होता. So what did he say? म्हणून नबुखेत नजर काय बोलला? तलवार काढला असेल. सब आना चला म्हणताय. हा जाणार ना उद्या तुम्ही? हा, चला हा. सब आने का? See, हातात तलवार घेऊन सब आने का? Don't you? are you understanding?
Because he knew that none would do it voluntarily. का नबुकदनेस्सर राजाला चांगलं माहिती होतं स्वेच्छेनं आनंदानं कोणीच येणार नाहीये माझ्या मूर्तीला नमन करायला. Why we are called praise the Lord people? आपल्याला का प्रेज द लॉर्ड असं नाव पडलंय? Because we voluntarily praise the Lord at all times. का आपण स्वेच्छेनं आनंदानं सारखंच प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड करतो. Nobody is there with a knife there behind. कोणी असं तलवार ठेवून आलाय का आपल्या मागे? Every बोल. Sunday all the बोल. volunteers with the knife standing हा. behind you. दर रविवारी इथं No. व्हॉलंटियर तलवार घेऊन सुरा घेऊन तुमच्या मागे उभे You असतात. do it out of your own heart. तुम्ही तुमच्या हृदयाने प्रेज द Your लॉर्ड. heart is touched. असं हृदय नुसतं स्पर्शित झालेलं असतं Praise the Lord. की कधी एकदा तिथं जाऊ Every time we say praise the Lord. आणि Thank you, Jesus. सारखं सारखं दरवेळेला आपल्या तोंडावर असतं प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड नावच पडलं प्रेज द लॉर्ड. Because I'm sure कारण मला नक्की खात्री a आहे lot of people in the days of Nebuchadnezzar, नबुकदनेस्सरच्या कारकिर्दीत अनेक लोक they didn't want to bow before this idol that he commanded. नबुकदनेस्सर राजाच्या कारकिर्दीमध्ये अनेक लोकांना या त्याच्या मूर्तीला नमन करायची इच्छा नव्हती. They must have gone there. ते तिथे गेले असतील. हे पडू दे खाली असं. तुला गिर जाएगा अच्छा रहेगा. See? डोक्याला ताप झाला ही मूर्ती. Another one will not have gone. हे ड्रॅगनचं कधी तोंड फुटणार माहित नाही. चला. See, they all went. गेले सगळे. Everybody went. But, सगळे गेले. but the heart was not involved. हृदय नव्हतं मात्र. And that kind of worship God doesn't want at all. आणि ही असली आराधना तुम्ही दिली तरी देवाला नको आहे. तुम्ही दिली तरी तो घेणार नाही. He doesn't want it. It's like a monkey. That fellow juggler takes the monkey and he says, "Chala, bandar, bandar, chalo, hath jodo sabko aisa jodo." ते And then the bandar does like that. हो. Because that kati is there behind. हो You take a small parrot. When the fellow is showing the parrot, he says, "Come on now, ride the cycle." He rides the cycle and he has some seeds in his. काहीतरी असतं त्याच्या हातामध्ये काहीतरी धान्य किंवा काहीतरी असतं बीज असतात आणि म्हणून ते पोपट ते बघून सायकल बिकल चालवतो. सगळं करते ते. तुम्ही 2-3 द्या त्याला खायला. हा All that he does. डॉल्फिन शो वगैरे असतो की नाही त्या डॉल्फिन सुद्धा सारखं तोंडात घालायला The लागतं. dolphin show they have a bucket of fish there. हा तिथं बादली भरून मासे ठेवलेले असतात. One jump from there, one fish he gives. एक उडी मारली की लगेच मासा. Amen. Amen. You don't give the fish, he will not jump. मासा दिला नाही तर डॉल्फिन उडीच मारत नाही. So we are not animals. तर आपण अशी काही जनावरं नाहीये. And God doesn't want us to be like dolphins or monkeys. आणि देवाला का आपण डॉल्फिन आणि माकडासारखे नकोय. Praise the Lord. हालेलुया. And some people, काही लोक they must have done out of fear. त्यांनी भीतीपायी ती दहशत बसली होती म्हणून केलं असेल. Because the word had gone, the command had gone, का सगळीकडे त्यांनी फरमान काढलं होतं that whoever will not bow down. की जो कोणी नमन करणार See, नाही. the officials must have come home. अधिकारी घरी आले असतील प्रत्येकाच्या. तिथं मोठं 90 फीटचं एकदम मोठं आम्ही मूर्ती बनवलेलं आहे. तुम्ही लोक सगळं या उद्या आंघोळ बिंघोळ घेऊन सगळं ना चांगले कपडे घालून या. फॉर्मल इन्व्हिटेशन. ओके आम्ही इन्व्हिटेशन. आंघोळ And then we must आंघोळ बिंघोळ घेऊन बरं का आंघोळ कडून घेऊन यायची. and then before going out they must have again come in. जायच्या आधी परत आले असतील. खबरदार नाही आलं तर ते तिथं सूर्य आहे. ठीक आहे. आता They must have done like that. आलो आलो आलो. And that is how everybody went. आणि असे सगळे आलो आलो आलो. What is that worship? त्याला कसली आराधना म्हणतात? Sacred worship. विसराल का कधी हा शब्द सेगेड. हालेलुया. Now a lot of people bowed down not because they said काय चांगलं कलर आहे काय. नाही, they didn't like all that. They didn't want the face. खूप सारी Because the Nebuchadnezzar's face every day they are seeing and they are cursing and another face here they have to see. आता नबुकदनेस्सर राजाचा रोज चेहरा बघून ते त्याला शाप देत होते. आता त्याच्या चेहऱ्याची मूर्ती करून त्यांनी ठेवली तर त्यांना ते काय आवडणार आहे So का? they worship because they didn't want to be fried there. नाहीतर नमन केलं नाही तर आगीच्या भट्टीमध्ये फ्राय व्हायला लागेल. So फ्राय. many people who love their bodies they will rather bow down, isn't it? तर बरेच जण ज्यांना आपलं स्वतःचं शरीर फ्राय व्हायला नको आहे ते जातील नमन करायला. Those who are worshiping people say बघा किती मोठं लाईन बघा सगळं. आणि जे नमन करतात अरे त्यांना पण बघून while बाकीचे म्हणतात, worshiping who knows? You keep a loudspeaker in the heart हा. then you will know what cursing they are. हृदयाला कर्णाला सगळ्यांना ऐकू येईल हृदय काय बोलतंय पण हृदय घरीच ठेवून आले होते ना. Amen.
They must be cursing the king under their breath. शाप देत असतील ओठाखाली नबुकदनेस्सर राजाला माहित नाही ह्याला काय उपद्व्याप सुचतात बा आता काय काय करतो. See, they must have had plastic faces, आणि smiling faces. प्लास्टिकचा मुखवटा घातलेला चेहरा, हसणारा चेहरा घेऊन आले आपले बिचारे. And many times when you go like that, you have very religious face. There. बऱ्याच वेळेला मग जेव्हा आपण असे जातो आपला चेहरावर असा धार्मिक असतो. Very reverently. बाळा आवाज करू नको. And here in the church we say, praise God, man, shout. अगदी फॉर्मल म्हणजे कोणी बघितलं तर असं वाटेल वा 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 काय आराधना See, the झाली. hearts are far away. पण हृदय अगदी लांब आहे. The body is there. केवळ शरीर आहे. Some would have gone tongues, everything. full. काहींनी तर साष्टांगच घातला Why? असेल Because का. the officials are standing there. अधिकारी इधर बाजू में खड़ा है साष्टांग डाल जल्दी. Some would have come with white pant, white shirt. हा पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट काही लोक Because he may घालून get आले a job असतील. with the king. का राजाबरोबर दरबारात नोकरी बिगरी लागेल बाबा. Official may say, डाल ले सफेद कपडा. official, he will say, ऑफिशियल म्हणे एक माणूस ना एकदमच असा मातीत लोळत होता. असं आहे का त्याला कामाला घे. असलं नमन केलं ना नबुकदनेस्सर राजा एका माणसाने काय सांगू तुम्हाला So राजा people म्हणे will घे त्याला do कामाला. all kinds of tricks. तर लोक काय सगळ्या पद्धतीच्या युक्त्या करणार. Amen. आमेन. But heart is not. पण हृदय नाही ना त्याच्यामध्ये त्या युक्त्या काय कामाच्या. Some would have bowed down because they would have believed that Nebuchadnezzar had some special powers. काहींनी नमन केलं असेल असं काहीतरी समजून की बहुतेक नबुकदनेस्सर राजाकडे काहीतरी खास पॉवर सामर्थ्य वगैरे असेल बाबा. Some would have said, काही म्हटले असतील नमन करत असताना बघ त्यांचं ऑफिशियल बघतात का आपल्याला बघायला पाहिजे. सगळ्यांना तेव्हाच करतो. दिसेल असं कर हा सब देखना मंगा. दुपारी रात्री असं जाऊ नको. हा. सकाळी जा सगळं ते लोक बघणार आपल्याला. See, I'm talking about various forms of worship. वेगवेगळे प्रकार हे We have just आराधनेचे. started. आपण नुसती सुरुवात केली आहे. So they might do it to win the king's favor. तर राजाची कृपा जिंकायला राजाचा अनुग्रह जिंकायला काहींनी असं केलं असेल. I remember one person telling me, मला आठवतं एक व्यक्ती मला म्हणताना Pastor, I bow down before everybody, पास्टर मी सगळ्यांसमोर नमन करतो. before everything, सगळ्यासमोर नमन केलं because I was very scared. कारण मी फार घाबरायचो. मी ते सगळ्यांना नमन करायचो. I was scared of religion, I was scared of gods, I was scared of people, मी धर्माला घाबरायचो आणि देवांना घाबरायचो लोकांना घाबरायचो. because I didn't want their wrath to fall upon माझी me. इच्छा नव्हती की कुणाचा क्रोध माझ्यावर पडावा. So I did my homage, तर मी माझा आदर सगळ्यांना द्यायचो. but nowhere my heart was involved in पण it. त्या आदरामागे हृदय कुठेच नव्हतं पास्टर. So why do we worship God? मग आपण देवाची आराधना का करतो. Do we worship God because we fear God? आपण देवाची आराधना आपण देवाला असं दहशत बसल्यासारखं घाबरतो म्हणून करतो. Do we fear God because we are being compelled to worship God? आणि आपल्याला परमेश्वराने त्याची आराधना करायला बळजबरी केलेली आहे. त्या बळजबरी पायी आपण घाबरून करतो का. No. नाही. We worship God because we love God. आपण देवाची आराधना करतो कारण देवावर आपलं प्रेम आहे. Because of what Jesus did for us on the cross of Calvary. येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काल्वरीच्या क्रुसावर जे केलं त्यामुळे करतो. He shed his precious blood for me. त्याचं मोलवान रक्त त्यांनी माझ्यासाठी सांडलं. He died for me. तो माझ्यासाठी मेला. He kept back his glory in heaven and came down as a man for me. त्याचं वैभव स्वर्गात सोडून मानव रूप धारण करून माझ्यासाठी तो या जगात आला. He took my sins, माझं पाप त्यांनी घेतलं. shed his precious त्याचं blood, मोलवान रक्त त्यांनी माझ्यासाठी सांडलं. died for me, तो माझ्यासाठी मेला rose again आणि परत जिवंत to झाला. be with me, माझ्या बरोबर राहिला. to take me to heaven, मला स्वर्गात घेऊन to जायला. bless me. मला आशीर्वाद द्यायला. protect me, मला heal me, सुरक्षित ठेवायला deliver me. आरोग्य द्यायला सुटका द्यायला. That's why I do it out of my heart. म्हणून माझ्या हृदयापासून मी त्याची आराधना करतो. We love him for who he is and what he has done for us. जो परमेश्वर आपल्यासाठी तो काय आहे त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे हे बघून आपण प्रेमानं त्याची आराधना करतो. Our worship is not a dread, our worship is a delight. आपली आराधना दहशत नाही, आपली आराधना आनंद आहे. Amen. Amen. And true worship goes beyond your posture. आणि खरी आराधना तुमची जी काय अंग ठेवण आहे त्याच्याही पलीकडे जाते. It goes beyond your homage. अगदी तुमचा जो काय आदर आहे त्याच्याही पलीकडे जाते. It goes beyond the fear that you carry. जी काही भीती तुम्ही मनात घेतली आहे त्याच्याही पलीकडे जाते. You know the story of Shadrach, Meshach and Abednego? शद्रक मेशक अबेदनगो यांची कहाणी तुम्हाला माहित आहे. The king said, राजा बोलला if you don't worship, तुम्ही जर नमन केलं नाही you'll be thrown in the furnace. तर आगीच्या भट्टीत तुम्हाला टाकलं जाईल. When the music is played, आणि जेव्हा संगीत वाजेल immediately you have to bow down to this
लगेच तुम्ही या मूर्तीला नमन करायचं. What did they say? ते काय म्हणाले? We will not bow down. आम्ही नमन करणार नाही. The king gave them another chance. राजाने अजून त्यांना एक संधी दिली. Again the bugle was blown. परत कर्णा वाजवला. But they didn't bow down. पण हे तिघं काही नमन करायला तयार नाही. See, the decree had been sent. आणि फरमान काढलेलं In होतं. Daniel 3:11. दानिएल 3:11 मध्ये, Whosoever falleth not down and worshipeth, that he should be cast in the midst of a burning fiery furnace. जो कोणी उपडा पडत नाही व नमन करीत नाही त्याला जळत्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात येईल. And the king got the news आणि राजाला बातमी कळली that these fellows are not worshipping. की शद्रक मेषक अबेदनगो काही नमन करायला तयारच नाहीत. Your idol they are not worshipping. तुझ्या मूर्तीला ते मानतच नाहीत राजा. Now some will say, what happens? काही लोक म्हणतील मग त्यात काय झालं? You just have to fall down and worship and then forget it. त्यात काय एवढं, जाऊन नमन करून टाकायचं आणि मग विसरून जायचं. Don't give your heart, हृदय नाही द्यायचं आपलं, give your जाऊन posture only. आपलं जाऊन त्याचं खाली झुकून यायचं. But they didn't do it. पण त्या तिघांनी ते नाही केलं. Because once you have given your heart to God, you have given your posture also to God. कारण एकदा का आपण आपलं जीवन जिवंत देवाला दिलं ना की त्याच्यानंतर आपली सगळी अंग ठेवण आपण त्या देवालाच दिलेली असते. Even your posture is given to God. सगळी अंग ठेवण आपले सगळे हावभाव आपण देवालाच दिलेले असतात. Even your bending down is given to God. तुमचं खाली वाकणंही तुम्ही देवालाच दिलेलं असतं. How can you now bend before somebody and give your heart to somebody else? आता कसं काय तुम्ही आणि कोणासमोर नमन करणार, वाकणार आणि आपलं हृदय त्याला देणार? When you give your heart to somebody, you have given your body also to that person. जेव्हा तुम्ही कुणाला तरी आपलं हृदय देता, नेहमी जाणा की तुम्ही हृदयाबरोबर त्याला आपलं शरीरही दिलंय. The king said, राजा बोलला, if you don't worship the statue of mine, you are going to be thrown in the furnace. माझ्या मूर्तीला तुम्ही जर नमन केलं नाही तुम्हाला तिघांनाही आगीच्या भट्टीत फेकू. What did they say? ते काय बोलले? Even if you are thrown in the furnace, जरी आगीच्या भट्टीत फेकलं the God whom we serve, तरी ज्या परमेश्वराची आम्ही सेवा करतो He is very well able to save us. तो आम्हाला वाचवण्यास समर्थ आहे. He will save us and rescue us from your power. तो आम्हाला तुझ्या या शक्तीतनं वाचवेल आणि सोडवेल. And then what they added? आणि मग त्यात त्यांनी काय भर घातली? Even if He doesn't save us, जरी आमच्या देवाने आम्हाला वाचवलं नाही. that is a greater maturity. आता याला फार मोठी अशी प्रौढता आणि समंजसपणा म्हणतात. Even if He doesn't save us, जरी त्याने आम्हाला वाचवलं नाही we want to make it clear before you. तरी आम्हाला तुझ्या समोर हे क्लिअर करायचंय. We will not fall down and worship आम्ही this मूर्ती statue. समोर नमन करणार नाही. Amen. आमेन. We will not worship this golden image. आम्ही या सोन्याच्या मूर्तीला नमन करणार नाही. Rightly Isaiah said अगदी योग्य यशया बोलला. in Isaiah 44 verse 15, यशया 44:15 वचन. then shall it be for a man to burn, for he will take thereof and warm himself. Yea, he kindleth it and baketh bread. Yes, he maketh a god and worshipeth it. He maketh it a grave image and falleth down thereto. यशया 44 अध्याय 15 वचन. तेव्हा ते मनुष्याला सर्पणासाठी होते आणि तो त्यातले काही घेऊन शेक घेतो आणि ते पेटून भाकर भाजतो. तो त्याचा देव घडून पूजा करतो. त्याची कोरी मूर्ती करून तिच्या पाया पडतो. Did you see that? पहा, Half of the wood he is using to make food, half of the wood he is making to make gods. अर्ध लाकूड तो आपला देव त्यातनं कोरायला वापरतोय, अर्ध लाकूड तो आपली भाकर भाजायला वापरतोय. Isaiah 46:4 says, यशया 46:4 मध्ये लिहिलंय पहा. they lavish gold out of the bag and weigh silver in the balance and hire a goldsmith and he makes it a god. They fall down, yes, they worship. यशया 46:6. 6, is it 6? Oh, ते okay. सोने पिशवीतून ओततात व रुपे ताजव्याने तोलतात. ते सोनाराला मोलाने ठेवतात. मग तो त्याचा देव घडवतो. ते त्याच्या पुढे उपडे पडून नमनही करतात. Did you see that? पहा. When Shadrach, Meshach and Abednego did not obey, आणि शद्रक मेषक अबेदनगोनं जेव्हा आज्ञापालन केलं नाही they were thrown in the furnace. त्यांना आगीच्या भट्टीत फेकलं. What happened? काय झालं? Fourth man was found चौथा व्यक्ती आढळला. walking in the fire. त्या भट्टीत चालताना Who दिसला. was that fourth person? कोण होता तो चौथा? The Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्त. He was walking in the furnace. तो त्या भट्टीत चालत होता. And Bible says the ones who threw these three inside, they were burnt. आणि बायबल म्हणतं की ज्यांनी या तिघांना भट्टीत फेकलं ते बाहेर जळले. But there was not a smell of burn of their skin or a singe of
the hair. पण या भट्टीमध्ये या ज्या तिघांना फेकलेलं होतं त्यांचं काहीही जळलं नाही का, जळायचा वास नाही का, केस नाही का, नख नाही का, काही नाही. So in the whole of the 3rd chapter of Daniel, तर दानिएलच्या पूर्ण 3ऱ्या अध्यायात this word sekhet is used. सेकेट शब्द आराधना नमन याला वापरला. And this kind of worship is never used in a true sense of worship to our living God. अशा पद्धतीची आराधना आपल्या जिवंत देवाच्या आराधनेत कधीही वापरली जात नाही. Now that doesn't mean याचा अर्थ असा नाही true worshippers will not bow down, की खरे आराधक नमन करणार नाही, that they will not close their eyes, की खरे आराधक डोळेही बंद करणार that they नाही, cannot fall की prostrate, खरे आराधक कधी साष्टांग किंवा उपडे पडणार नाही, that they will not kneel की down, खरे आराधक कधी गुडघे टेकणार or नाही, they will not fold their की hands, खरे आराधक कधी हात जोडणार or नाही, they will not lift up holy का hands. खरे आराधक कधी हात वर करणार नाही. You have this bodily posture. ही सगळी अंग ठेवण आहे. It's because of the heart condition. का? कारण की हृदयातनं ती बाहेर पडत आहे. Amen? Amen. It's because of the heart condition. हृदय तुमचं तुम्हाला ते करायला लावत आहे. It's a flow from the heart. हृदयापासून आलेला हा प्रवाह आहे. Your position is because of your heart. तुम्ही जी काय अंग ठेवण तेव्हा घेताय ती तुमच्या हृदयापासून येत आहे म्हणून घेताय. Are you understanding? It कळतं is का? of the heart. की तुम्ही जर जिवंत देवाची आराधना करताना गुडघे टेकले ते हृदयापासून आलेलं असतं. How wonderful it is if believers just come in the church and just kneel down and then get up and then sit in the chair. किती छान, Wonderful. किती छान होईल. सगळे विश्वासू किंवा पूर्ण मंडळी चर्चला आल्यानंतर पहिले सगळ्यांनी गुडघे टेकले आणि त्याच्यानंतर सगळे खुर्चीवर बसले तर किती छान, How wonderful it will किती be. छान होईल. Amen? आमेन. That great singer, what is his name? ते He went to be with the Lord. अनेस्मल अनेस्मल Whenever he used to come to sing, अनेस्मल जेव्हा किंवा गायला यायचे first he used to go down, kneel down, pray, worship God, and then take in the worship. पहिले गुडघे टेकून आराधना करणार, देवाची आराधना, देवाला भक्ती, देवाला प्रार्थना आणि मग गायला येणार. So posture is accepted by God. तर जिवंत परमेश्वर हृदयापासून आलेल्या या सगळ्या अंग ठेवणी स्वीकारतो. Don't say, now I am a believer, why should I have that kind of posture of the असं म्हणू world? नका, आता मी बिलीवर झालो कशाला हात जोडू. No. All kinds of posture is accepted of God. सगळ्या अंग ठेवणी जिवंत देवाला चालतात. But the most important is your heart. पण सगळ्यात महत्वाचं हृदय Amen. असतं. And moreover, all our worship is a heart worship. आणि तसं म्हणायला गेलं तर आपली सगळी आराधना हृदयापासूनच असते ना. Because God said, I हृदयातून. will give you a new heart. कारण ते बोलला की मी तुला नवीन हृदय दिलंय, I put a new spirit in you. नवीन आत्मा मी तुझ्यात घातलाय. We have got a new heart and a new spirit. नवीन हृदय, नवीन आत्मा आपल्याला मिळालाय. It's only that He doesn't want only your outward posture. फक्त परमेश्वराचं कसं आहे, जिवंत देवाचं त्याला आपल्याकडनं फक्त ती बाहेरची अंग ठेवण दाखवण्यासाठी नकोय. It's not the outward posture. केवळ आपलं बाहेरून कोणाला लोकांना दाखवायला शोबाजी नकोय. When I was in the Roman Catholic Church, जेव्हा मी कॅथलिक चर्च मध्ये होतो, our mass used to be from 8 to 8:30. मास असायचं 8 ते 8:30. We used to enter the church at 8:20. आम्ही 8:20 ला चर्चच्या आत जायचो. एक 5 मिनिटात चला. 5-10 मिनिटं We used to walk out. आणि मग बाहेर. We never even stayed there for a long time. कधी पुरेपूर वेळ तिथं आम्ही बसलोही नाही. Everybody did the same. सगळ्यांनीच तसं केलंय. मी असा People used to वावगा go नाही. late. उशिराच गेणार Just come out now. आणि लवकर जाणार. Do like that and come out. असं करणार, असं No करणार. heart. हृदय नाही. But today what has happened? पाच काय झालं? You ask us to bow down and walk all our life, we will do it. आयुष्यभर नमन करून आपल्याला जिवंत देवासाठी चालायला लावलं तर मी तर गुडघ्यावर पण चालीन. Praise the Lord. जिवंत देवासाठी. Because He has really worked in our life. खरोखर जीवन बदललं बाबा त्यांनी माझं. Amen. अशी नव्हतीच मी. त्यांनी माणसात जमा केलं मला आता. We never worship God in this manner. अशा पद्धतीची जिवंत देवाची आराधना आपण कुठे केली होती? There is no force. बळजबरी नाहीये. It's all voluntary. सगळं स्वेच्छेनं मनापासनं. Anytime I go in my room, I just kneel down and I say, thank you, Jesus. कधी मी माझ्या खोलीत गेलो की मी गुडघे टेकून म्हणतो धन्यवाद येशू. Whole nights, पूर्ण रात्र I start quoting the Bible. रात्रभर मी वचन बोलतो. Even last night, I was just quoting the Bible. काल रात्रभर सुद्धा मी वचनच बोलत होतो. It just comes on. The word goes on. वचनच बोलत होतो. Whole night. अख्खी रात्र. And many times it happens. बऱ्याच वेळेला असं होतं माझं. And I speak on the word, John 3:16. योहान or whatever. 3:16, Romans 8:11. रोमन्स 8:11, Sometimes Psalm 23 I say. स्तोत्र 23, Sometimes Psalm 91 I स्तोत्र start saying. 91.
Just go on saying it. बोलत राहा. I don't know why it comes, it automatically comes. माहित नाही का आपोआप माझ्यातनं ते पडतं. Saturated with the word of God. भिजलेलो आहे मी मुरलेला खेळाडू आहे. आमेन. So wonderful. इतकं छान. Sometimes I just lie down कधी कधी मी असा आडवा पडतो, and put my leg like that, like a king. राजासारखे पायावर पाय ठेवतो. I say, thank you, Lord Jesus. थँक्यू. He accepts that also. तेही तो स्वीकारतो. Sometimes I sit on a sofa कधी कधी सोफ्यावर बसतो, and put my leg on top of the table. शान से हालेलुया. प्रभु कसं आहे? बरं आहे ना? चला. कैसा है प्रभु? जीसस हॅपी है ना? See, हॅपी. I'm not living in fear. मी भीतीने जगत नाहीये. These fellows did it यांनी केलं out of fear. घाबरून मूर्तीसमोर. But we don't fear. आपण घाबरून He is our father. तो आपला बाप आहे. Sometimes we can sit like that before the father. डॅडी आहेत ना आपले. कधी कधी असं पाय ताणून बसलं तर चालतं. And sometimes कधी कधी kneel down. गुडघे पण टेकायचे. Amen. आमेन. Oh God. हो दे बाप्पा. You are such a wonderful किती तू God. चांगला आहे. Praise the Lord. Hallelujah. All kinds of worship. सगळ्या पद्धतीची आराधना. And the Father loves it. आणि देवबाप्पाला ते आवडतं. Amen. Don't make a law of worship. अर्थात आराधनेचा असा कायदा करू नका That you go straight like that. की आराधनेचा Full pant like कायदा that, सरळ kneel down, जायचं, then God, आधी गुडघे God. टेकायचे, नाही तर मेलो. असं कसं मेलो? As your heart leads, do it. हृदय जसं तुला चालवेल ना तसा चाल. He is your Father. तो तुझा बाप आहे. Praise God. Amen. So that is the first point. पहिला मुद्दा. Second point I'll give you दुसरा देतो coming Monday. पुढच्या सोमवारी. We worship you, O God. तुझी आराधना करतो देव बाप्पा, तुझी आराधना worship. करतो, तुझी आराधना करतो. Such a wonderful तू God. किती चांगला, तू किती Great अद्भुत, God. किती महान, काय काय शिकवतो. Mighty God. महान We परमेश्वर. love you. That's why we worship you, Lord. तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तुझी आराधना करतो देव बाप्पा. We don't dread you. तुझी दहशत नाही आमच्या मनात. Yes, we have the fear of the हा Lord. तुझं भय आहे, But we don't have slavish kind of fear. पण गुलामासारखं नाहीये. But we have a son's kind of fear. मुलासारखं तुझं भय. You know, a son fears the father. एखादा मुलगा आपल्या वडिलांना घाबरतो, त्याला भय असतं बापाचं. It's a different kind of fear. आदरमय भय असतं, It's a respectful fear. एक मानास्पद भय असतं. Amen. हालेलुया. Dread is something different. दहशत वेगळी असते. Dread is like a thief dreads the police. दहशत म्हणजे चोराला कसं पोलिसांची भीती वाटते, That is ती dread. दहशत, त्याला दहशत म्हणतात. Come, let us worship the Lord. मग चला देवबापाची आराधना करूया का? And God will be very happy with you. परमेश्वर आपल्यावर खूप आनंदी होईल आपण त्याची आराधना The केली. greater the tribulation, the greater should be your worship. जेवढं मोठं संकट, जेवढा मोठा छळ, तेवढी मोठी महान आराधना आपल्याकडनं देवाला गेली पाहिजे. Amen. Hallelujah. And see what He can do for you. आणि पाहतो तुमच्यासाठी काय काय करेल. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. हालेलुया. धन्यवाद. Worship you, Jesus. We worship you, Lord. We worship you, Father. We worship you. We worship you. We love you, Father. Hallelujah. We thank you, Master. Yeshua, मेरे मन में समा जा. मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके. Thank you. मेरे चेहरे
मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। यीशुआ 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 मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। मेरी जिंदगी है तेरी। Yes, hallelujah. यीशु तू है शान मेरी। मेरी जिंदगी है तेरी। Yes. यीशु तू है शान मेरी। Thank you, Lord. शान मेरी We worship you. Worship you. देकर तूने Love you, Lord. Love you. मेरी जिंदगी है सवारी। खुद डाल हूँ देकर तूने मेरी जिंदगी है सवारी। यीशुआ ओ यीशुआ यीशुआ मेरे दिल में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। यीशुआ Oh hallelujah. Come Lord, take your rightful place. Glory to you, We Lord. worship you, Father, we adore you. We enthrone you as a king. My Lord, my We God. declare you as a king, O Lord. We declare you as a king. We enthrone you as a king. And we worship you, Master. यीशुआ Thank you. Thank you. यीशुआ मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। Yeshua. Mera bakkara Baba mara. Sakara Baba Mandara. Dikara mantolo robo. Namamandara. Karava Sagara Baba. Worship the Lord and His blessing shall be upon your food and water. परमेश्वराची आराधना करा. त्याचे आशीर्वाद तुमचे अन्न पाण्याला लागतील. Lord, we love you, Lord. प्रभू आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. Where else can we go? तुला सोडून कुठं जाऊ? There is no other. कोणीच नाही प्रभू. कोणी You alone are the Lord. तू एकटाच प्रभू आहेस. You alone are तू God. एकटाच देव आहेस. We worship you. तुझी आराधना करतो. Worship you. तुझी आराधना करतो. From the depths of our heart, या we worship. अंतःकरणाच्या खोलीतनं हृदय फाडून तुझी आराधना करतो. Emotionally, we worship you. भावनात्मक होऊन तुझी आराधना करतो. Spiritually, we worship you. आध्यात्मिक होऊन तुझी आराधना With करतो. a posture, we worship. अंगठेवणी व्यवस्थित करून तुझी आराधना With करतो. reverence, we worship. तुला मान देऊन तुझी आराधना करतो. With the fear of the Lord, we worship तुझं you. भय बाळगून तुझी आराधना करतो. With respect, we worship. मानानं तुझी आराधना With करतो. adoration, we worship. कौतुकानं तुझी आराधना With करतो. love, we worship. प्रेमानं तुझी आराधना करतो. With passion, we worship. आवेशाने तुझी आराधना With the करतो. whole being, we worship you. संपूर्ण अस्तित्व घेऊन तुला मी पूजते देव बाप्पा. माझं संपूर्ण अस्तित्व घेऊन तुला मी पूजते. As the deer panted for some waters, so my heart longs for you, O God. हरणाचा जीव जसा पाण्यासाठी ताणतो, माझा जीव तुझ्या विना. When will I come before the presence of my God? कधी मी प्रभूकडे जाऊ, कधी मी प्रभूकडे जाऊ. तुझं विना माझं लाचहीन पडेना. We love you, Lord, तुझ्यावर प्रेम करते. for what you have done for us. तू आमच्यासाठी जे काही केलंय त्याबद्दल. We did love you first. You loved us first, and you gave your life for us. That's why we love you.
आम्ही तुझ्यावर पहिलं प्रेम केलं नाही, तू आमच्यावर पहिलं प्रेम केलंस. तू आलास, आमच्या पापांसाठी मेलास, आम्हाला तारून गेलास आणि मग आम्ही तुझ्यावर प्रेम करायला शिकलो. We didn't know how to love you. आम्हाला माहितीच नव्हतं तुझ्यावर प्रेम कसं We करायचं, didn't know how to worship you. कशी तुझी आराधना करायची आम्हाला माहितच नव्हतं. We didn't know what was involved in worship. काय आराधनेमध्ये असतं, आराधना कशाला म्हणतात आम्हाला माहितीच नव्हतं. Whom to worship. कुणाची आराधना करायची तेही माहित नव्हतं. When to worship. कधी आराधना करायची तेही माहित नव्हतं. What kind of a posture we need for worship. आराधना करताना कशी अंग ठेवण ठेवायची तेही माहित नव्हतं. What was involved in true worship. खऱ्या आराधनेत काय काय लागतं तेही माहित नव्हतं. What name to take we didn't know. काय नाव घेऊन तुझी आराधना करायची तेही माहित नव्हतं. When to worship we never knew. माहितीच नव्हतं काय, कशी, कोणाची आराधना, We never knew. हे सगळं आम्हाला माहित नव्हतं. प्रभू You showed it to us. तू दाखवलंस, And that's how तसं we could worship you. in शिकलो spirit and आम्ही आणि खरेपणात व आत्म्यात तुझी आराधना करू लागलो. We thank you, Lord. म्हणून आम्ही तुझेच आभार मानतो. Bless my people, माझ्या Lord. लोकांना आशीर्वादित कर, Fulfill their heart's desire, Lord. त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण कर, Let them know त्यांना कळू दे. because they are worshiping God in truth and spirit. परमेश्वराची आराधना ते खरेपणात आणि सत्यात करत असल्यामुळे God is pleased with them. परमेश्वर त्यांच्यावर प्रसन्न झालाय God will bless their food and water. आणि परमेश्वर त्यांच्या अन्न पाण्याला आशीर्वादित करेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Father. धन्यवाद बापा. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो.